हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. ताई प्लीज मला खरं खरं सांग, तुला त्या घरात काहीही प्रॉब्लेम नाहीये ना? प्रॉब्लेम नाही नाही आकांक्षा, मला तर कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. माझ्या आईचे अश्रू त्या दिवसापासून वाहत आहेत जेव्हा माझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला होता. अपूर्व मला सांगत होता की आपल्या घरची परिस्थिती सुधारण्यासाठी आकांक्षाने एक कॅटरिंग एजन्सी जॉईन केली. आपण असं काहीतरी करायला हवं की हा जॉब तिचा शेवटचा जॉब ठरेल. तू अगदी आपल्या बाबांवर गेलीयस. तू तेच करणार जे तुझं मन सांगेल. खरं आहे आकांक्षा, काम कसंही असलं तरी चालेल, पण ते जर आपण मेहनती आणि इमानदारीने केलं ना तर त्यात प्रोग्रेस नक्की असतो. आणि आता तर आपल्या दोघांची सॅलरी मिळून घर एकदम मस्त चालेल. कसलंच टेन्शन येणार नाही बघा आता. एक सांगू तुला सोहन, माहिती नाही का पण काल जेव्हा जीजू ताईला घ्यायला आले होते तेव्हा त्यांचा बिहेवियर जरा वेगळाच वाटत होता. असं वाटत होतं की कुठल्या तरी गोष्टीने ते चिडलेत. तू ताईला विचारलंच नाही काय झालंय ते? तुला तर ताईचा स्वभाव माहिती आहे ना, कितीही काहीही झालं तरी ती कुणाकडे कसलीही कंप्लेंट करणार नाही. असं तर नाही ना आकांक्षा की तू ताईला एकसारखा फोन करतेस हे कदाचित जिजूंना आवडत नसेल आणि म्हणूनच ती नाराज असेल. तू बरोबर बोलतोय सोहन, पण जीजू ही गोष्ट मला सांगू शकत होते ना. पण घरी येऊन तमाशा करायची काय गरज होती? आणि तुला माहितीये जीजूंनी मला असं सांगितलं की मी बाबांच्या ऍक्सिडेंटच्या केसपासून लांब व्हावं आणि मला खरं खोटं काय आहे हे करायची काही गरज नाहीये. त्यांच्या बोलण्याने तर आपण नाही थांबणार आहोत, पण एक गोष्ट तर आपण करू शकतो ना. या सगळ्या गोष्टींपासून ताईला आपण वेगळं ठेवू शकतो जेणेकरून तिच्या मॅरेज लाईफ मध्ये कोणते प्रॉब्लेम नकोया. आणि राहिलं आपल्याला जे करायचंय ते आपण करूनच राहणार. तुझं म्हणणं खरं आहे सोहन. बाबांच्या ऍक्सिडेंट मागचं सत्य जाणून घेणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. साहेब नमस्कार. अरे रामदीन, तू इथे? काय झालं? साहेब खूप वेळ झाला वाट बघतोय मी तुमची. का? त्या गुंडांनी तुला पुन्हा त्रास दिला वाटतं? नाही, या मिठाईचा डबा आणला होता तुमच्यासाठी. हे कशाला? त्या दिवशी तुम्ही गुंडांपासून माझ्या मुलीला वाचवलं नसतं तर काय झालं असतं मला तर कल्पनाही करवत नाही साहेब. मी तुमचे हे उपकार कसे फेडू साहेब? हे तर आमचं कर्तव्य होतं रामदीन. साहेब तुमचे खूप खूप उपकार आहेत साहेब. अरे अरे काय करतोस? नाही साहेब, तुम्ही आमचं खूप मोठं काम केलंय. तुम्ही हे घेतलं तर मला बरं वाटेल साहेब. ठीक आहे, तू जर एवढं म्हणतोयस तर मी ठेवतो. आणि हा, त्या गुंडांनी तुला पुन्हा त्रास दिला ना तर मला नक्की सांग. हो नक्की साहेब. नमस्ते. हा सक्सेना साहेब. हा बोला बोला बोला. बरं माफ करा, मी तुमच्या पार्टीत येऊ नाही शकलो. काय करणार, आमचं कामच काही असं आहे. त्या दिवशी मी इन्स्पेक्टर अजय भार्गव. मी तुम्हाला नंतर फोन करतो. हो बोला, कोण आहात आपण? आम्ही व्हिजिलन्स डिपार्टमेंट मधून आलो आहे.
आमच्याकडे अशी बातमी आहे की तुम्ही लाच घेतलीये. आज हे काय बोलताय तुम्ही? हे खरं आहे. हे काय आहे? हा मिठाईचा बॉक्स आहे. अच्छा, जरा आम्हालाही बघू दे. मिठाईच्या बॉक्स मध्ये आहे काय? तुम्ही माझ्या इमानदारीवर संशय घेताय. हा पहा तुमच्या इमानदारीचा पुरावा. 1,00,000 रुपये आणि मिठाईचा डबा. सुकन्या आमच्या कन्या. आम्ही आत येऊ शकतो का? या. ताई, तुम्ही मला नाही ओळखत. माझे नाव आकांक्षा आहे आणि हा माझा मित्र सोहन. आम्ही काही दिवसांपूर्वी तुमच्या नवऱ्याला भेटायला आलो होतो, पण हो, खरं तर आम्ही तुमच्या नवऱ्याला काहीतरी विचारायला आलो होतो. आम्हाला माहितीये की ही वेळ योग्य नाहीये, पण तुम्ही आमची काही मदत करू शकता या बाबतीत? यात मी तुम्हाला काय मदत करणार? काही दिवसांपूर्वी माझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि मला आता हे कळलंय की तो ऍक्सिडेंट झाला नव्हता, तर तो घडवून आणण्यात आला होता. तर याच्याशी माझ्या नवऱ्याचा काय संबंध? संबंध आहे, कारण ज्या गाडीने माझ्या बाबांचा ऍक्सिडेंट झाला होता ती गाडी तुमचा नवरा किशन चालवत होता. पण ते असं का करतील? आणि माझ्या नवऱ्याची तुमच्या वडिलांशी काय दुश्मनी असू शकेल? दुश्मनी तुमच्या नवऱ्याबरोबर नाही, त्या लोकांबरोबर होतं ज्या लोकांनी तुमच्या नवऱ्याचा वापर केला. मला फक्त किशनकडनं हेच जाणून घ्यायचं होतं की ते कोण लोक आहेत ज्यांनी माझ्या वडिलांना मारण्याचं एवढं मोठं षडयंत्र रचलं होतं. हे बघा, मला काहीच माहित नाही. हे बघा, काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करा प्लीज. कोणीतरी अशी एक व्यक्ती असेलच ना की ज्याच्याबरोबर उठणं बसणं असेल किंवा कोणाबरोबर त्यांचं भांडण झालं असेल. हा, आठवलं. काही दिवसांपूर्वी 2 जण आले होते. कोण होती ती लोक?
हे बघा, ते तर मला नाही माहीत, पण कदाचित त्यांच्यापैकी एकाचं नाव दयाळ होतं. दयाल? हे बघा, तुम्ही मला त्या माणसाबद्दल काही सांगू शकता? तुम्हाला माहितीये की तो कुठे असेल? हे तर मला नाही माहीत, पण माझे पती नेहमी त्यांना भेटायला शीश महल बार मध्ये जायचे. शीश महल बार. सुकन्या आमच्या कन्या. आणि जर माझं म्हणणं खरं असेल ना की ह्या मागे मल्लिका थापरचा हात आहे, तर तू बघच, तिला कठोर शिक्षा देऊनच मी स्वस्थ बसेन. आकांक्षा, तुला असं नाही वाटत की आपण ह्या सगळ्या गोष्टी इन्स्पेक्टर साहेबांना सांगितल्या पाहिजे? आणि दयालला पण भेटायला जाताना आपल्याला त्यांना बरोबर घ्यावं लागेल. नाही सोहन, आपण पोलिसांना आपल्या सोबत नको न्यायला, कारण असं होऊ शकतं की दयाल पोलिसांना बघून घाबरेल, किंवा तो जे काही आपल्याला सांगणार आहे तो त्यांच्या भीतीने सांगणारही नाही. हे बघ सोहन, एकदा दयालने सगळं खरं खरं सांगितलं ना, मग आपण त्याला पोलिसांसमोर कुठल्याही परिस्थितीत त्याला साक्ष द्यायला उभं करू. तू बरोबर बोलतेस आकांक्षा. आता सगळं काही त्या दयालवर अवलंबून आहे. मला माहित आहे की मी माझ्या मनातली गोष्ट सांगून तुम्हाला त्रासच देतेय, पण मी काय करू, जुनी सवय आहे. जेव्हा केव्हा मन बेचैन असतं, तुमच्याशिवाय कोणीच नाहीये ज्याला मी माझ्या मनातलं काही सांगू शकेन. मी आज सुद्धा खूप बेचैन आहे. तुम्हाला आठवतंय जेव्हा शास्त्रीजींच्या केसमध्ये तुम्ही साक्ष द्यायचा विचार करत होतात, तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही जे काही कराल ते विचारपूर्वक करा. पण तुम्ही माझं म्हणणं अजिबात ऐकलं नाही. आणि जेव्हा मला काल कळलं की आकांक्षा तुमच्या ऍक्सिडेंट बद्दल जाणून घेण्यासाठी दिवस रात्र एक करते, तर माझं मन पुन्हा चिंतित झालं. वाटलं की इतिहासाची पुनरावृत्ती तर होत नाहीये ना. मला मान्य आहे की तुमच्या सोबत जे काही झालं ते चुकीचंच झालं, पण जर आकांक्षा सोबत काही वाईट घडलं तर? नाही नाही, माझ्या आकांक्षाला काहीही व्हायला नकोय, काही व्हायला नको.
मला माफ कर पार्वती, कारण आज तू जो खंबीर आधार शोधते आहेस तोच आधार आज आतल्या आत पूर्णपणे कोलमडून गेलाय. पण एक गोष्ट मी तुला अगदी ठामपणे सांगू शकतो पार्वती, की माझ्या मुलीवर मला पूर्णपणे विश्वास आहे. ती जे काय करत असेल ते सत्य जाणून घेण्यासाठी करत असेल, आणि हा तिचा हक्क आहे. आकांक्षा हा तोच बार आहे जिथे दयाल येतो. तू इथेच थांब, मी जरा त्यांना विचारून येतो. अहो काका, दयाल नावाचा माणूस इथे आला आहे का? नाही साहेब, मी अशा कुठल्याच माणसाला ओळखत नाही. कदाचित या पानवाल्याला माहिती असेल. जा ना, त्याला जाऊन विचारा. थँक्यू. हो पंडित, हो इथे दयाल नावाचा माणूस आला होता काय? काय साहेब, काय झालंय? भांडण बिंडण झालंय का? अहो भांडण वगैरे काही नाही झालंय. मी त्यांच्या गावावरून आलोय. त्यांच्या भावाने सांगितलं होतं की मुंबईला गेल्यावर त्याला नक्की भेट. त्यांच्या घरी गेलो तर त्यांनी सांगितलं की तो इथे आलाय म्हणून मी इथे आलो. हो, येतो तर खरा तो इथे. येईलच आता थोड्या वेळात. साहेब, तो पहा आला दयाल. सुकन्या आमच्या कन्या. दयाल, कोण रे तू? मी तुला नाही ओळखत. ओळखशील तू. माझं नाव सोहन आहे आणि हिचा आकांक्षा. आकांक्षा? हो आकांक्षा, दीपक वर्माची मुलगी. आणि मी माझ्या वडिलांच्या ऍक्सिडेंट बद्दल विचारायला आले तुला. काय बोलतेस तू? मला काय माहित नाही. आणि कुठल्या ऍक्सिडेंट बद्दल बोलतेस का तू? हे बघ दयाल, मला हे चांगलंच माहितीये की माझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट तू पैसे घेऊन केलायस. आणि मला हेही माहितीये की हे काम तुझ्याकडनं कोणीतरी करवून घेतलंय. मला फक्त त्या माणसाचं नाव हवंय. मी सांगितलं ना, मला काय माहित नाही. तू काय बोलतेस? हे बघ दयाल, तू जर खरं खरं काही बोलला नाहीस ना तर मला नाईलाजाने तुला पोलीस स्टेशनला न्यावं लागेल. म्हणून बोलतोय, खरं काय ते लगेच सांग. पोलीस स्टेशनला? तुझ्याकडे काय पुरावा आहे माझ्याबद्दल? तुझ्या बोलण्याने काय पोलीस मला पकडणार नाही. उगाच तुमच्या आणि माझ्या टाइमची खोटी करू नका, समजलं? म्हणजे तू सरळपणाने नाही सांगणार आहेस, याचा अर्थ तुला पोलीस स्टेशनला खेचत न्यावाच लागणार मला. धमकी देतोस मला? धमकी? हो, मीच प्रोफेसरचा ऍक्सिडेंट घडून आणलाय. आणि हो, हे पण खरं आहे, मी दुसऱ्याच्या सांगण्यावरून हे केलंय. आणि कोणाच्या सांगण्यावरून हे कधीच नाही सांगणार. समजला? हे बघ, तू जर मला खरं खरं सांगितलंस तर मी पोलिसांना सांगून तुला माफीचा साक्षीदार बनवू शकते. आणि मग तुला शिक्षाही होणार नाही आणि तू सगळ्या आरोपातून मुक्त होशील. मॅडम, आयुष्य सत्य गोष्टींवर नाही चालत, पैशांवर चालतं.
आणि माझं तोंड कोणीतरी पैसे देऊन बंद केलंय. ते कुठल्याही किमतीत मी उघडणार नाही. तुझ्यासाठी पैसेच सगळं काही आहे का? माणुसकीला काही महत्व नाही? तू ज्याचा ऍक्सिडेंट घडवून आणलास त्याच्याशी तुझी काय दुश्मनी होती? त्यांची दुश्मनी नाही माझ्या बरोबर, पण माझी दोस्ती आहे पैशांबरोबर. पैसे घेतले, काम केलं, प्रश्न मिटला. वाटतंय की तुला 2-3 लाफा माराव्याच लागणार. तू सरळपणाने काहीच बोलणार नाहीयेस. आपली ताकद सांभाळून ठेवा साहेब. माझी ताकद तर तुम्ही बघितलीच असेल. जर मला राग आला ना, काहीच चांगलं नाही होणार, समजलं? सोहन, सोड त्याला. सोहन, बरं केलं मॅडम, ह्याला थांबवलं ते. नाहीतर मी निघतो. आणि हा, तुम्ही पण आपापल्या घरी जा. हेच योग्य आहे, समजला? सोहन. आकांक्षा, मला वाटतं आपल्याला इन्स्पेक्टरला सगळं सांगावंच लागणार आहे. तोच याचं तोंड उघडू शकतो. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुगंध